रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी आता कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहे। जवळपास गेली 2 दिवस अंगणवाडी सेविकांचा हा जो काही संप आहे किंवा इथं जे काही धरणे आंदोलन जे आहे हे कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये यांचं हे जे सुरू आहे। 2 दिवस झालं बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचे चॅनेलच्या माध्यमातून तिकडचे अपडेट सुरू होते आणि या अंगणवाडी सेविकांचा जो काही संप आहे हा कव्हर करता आला नाही। आता मी रात्रीचे 11 वाजता या अंगणवाडी सेविकांच्या सोबत इथं बसलेलो आहे। काय एकंदरीत मागण्या आहेत, थंडी आहे, आता जवळपास ह्या सगळ्या सेविका आहेत इथं झोपलेल्या होत्या, काही जण जाग्या होत्या, गप्पा मारत बसल्या होत्या, पण ह्यांची जी काही मतं आहेत ती काय आहेत आणि एवढ्या वेळ इथं बसून काय ह्यांच्या आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका उषा नरेंद्र कडोकर कोल्हापूर शहरातनं बोलते। आमचं असं म्हणणं आहे की अंगणवाडीला ज्या सेविका मदतनीस भरती झाल्यात त्या 100% महिला विधवा आणि परित्यक्त्या आहेत आणि आजचा जो महागाईचा जो भस्मासूर भडकत आहे ते 10,000 सेविकेला आणि 5,000 मदतनीसला मानधन तत्वावर देतात आणि ते देऊनच्या देऊन महागाई एवढी वाढलेली आहे की एक विधवा स्त्री आपलं घर चालवू शकते का, हा विचार सरकारनं प्रथम त्यांनी लक्षात घेऊन ज्या सेविका आणि मदतनीस आहे त्यांची ती मानधन नको आणि वेतन हवे ही मागणी त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी। आणि एक विधवा स्त्री जेव्हा घर चालवते तिला तेव्हा त्या समाजातून जे काही प्रॉफिट मिळतं आणि त्या प्रॉफिटमधून तिनं ती 2 मुलं शिकवायची, घर भाडं द्यायचं, लाईट बिल द्यायचं, हे जे तुम्ही सगळं आता नवीन इंटरनेटमुळं जे महिलांच्या तुम्ही बिंबवताय डोक्यात, पण त्या महिलेला त्याचा काय उपयोग झाला भरपूर, त्या इंटरनेटमुळं महिला सक्षम होऊन निर्णय घेतलाच नाही ना सरकारनं। नुसतं आज देतो उद्या देतो, फक्त नुसतं आम्हाला नाही आश्वासन देतात तिने, पण प्रत्यक्षात काहीच कृती नाही त्यांची। मग आता आम्ही असा निश्चय केलाय की आता विधानसभा मतदान आलेच, आता जर आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या तरच आम्ही त्यांना मतदान देणार, नाहीतर सगळ्या मतदानावर बहिष्कार टाकणार, कारण सर्वे आमच्या हातात आहे। आता टोटल महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका किती, त्यांच्या घरात माणसं किती आणि तुम्ही जर का हे केलं तर किती फरक पडलो मताचा? आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 2 लाख आहे आणि सर्वे जवळजवळ आमच्याकडे 1,000 वस्तीचा लोकसंख्येचा भाग आहे। त्यांच्या प्रत्येकाच्या दारात घरात आम्ही जातोय, त्यांना सुद्धा आम्ही सांगून ठेवणार मतदान करायचं नाही, आमचं शासन थरावर कोण विचार करत नाही, एवढी आमची रास्त भावना आहे। आणि आम्ही आता गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरलेलो आहे आम्ही। आणि आता अहोरात्री इथं बसायचं काय, आमचं घर दार सगळं आम्ही सोडून आलेलो आहे। कुठलं गाव तुमचं? हे हुपरी।